हाय हॅलो नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाईस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. आज आहे कार्तिकी अमावस्या आणि आजच्याच अमावस्याचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे मी अमावस्या दिवशी जे जे करते ते. तर पाण्यामध्ये मी अगोदर खडे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि गोमूत्र आहे ते सुद्धा आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचं आहे. आणि मी अजून अंघोळ केलेली नव्हती. अंघोळीच्या आधीच आता हे मी घर सगळं स्वच्छ करून घेणार आहे, म्हणजेच फरची पुसून वगैरे घेणार आहे. तर पाण्यात गोमूत्र, खडे मीठ आणि तुमच्याकडे जर लिंबू असेल तर तुम्ही अर्ध लिंबूसुद्धा या पाण्यामध्ये पिळून घेऊ शकता. आणि या पाण्यानेच आपल्याला स्वच्छ असं आज अमावस्येच्या दिवशी आपले घर पुसून घ्यायचं आहे. आता मी सगळं घर पुसून घेते आणि अंघोळ करते आणि अंघोळ केल्यानंतरच पुढं जे आज अमावस्या दिवशी करायचं आहे ते सांगते. हळदीचं लेपन करण्यासाठी 2 चमचे हळद इथे घेतलेले आहे मी आणि याच्यामध्ये आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे. उंबरठ्याला आज अमावस्या असल्यामुळे आपण याचं लेपन करणार आहोत. गुलाबजल तुमच्याकडे असेल तर गुलाबजल टाकलं तरी चालेल. अशा पद्धतीने इथं आता जे हळदीचं लेपन केलेलं होतं ते आता आपल्याला उंबरठ्यावर लावून घ्यायचं आहे. तर आज अमावस्या दिवशी ही सेवा मी करतेच आणि जे कोणी करत नसेल ना त्यांनीसुद्धा चालू करा. खरंच ही सेवा खूप चांगली आहे. कारण की अमावस्या दिवशी जर हळदीचं लेपन जर केलं तर आपल्या घराचं संरक्षण होतं. कमीत कमी म्हणजे जे निगेटिव्ह एनर्जी आहे ती घरामध्ये प्रवेश करत नाही. म्हणून अमावस्याच दिवशी तरी ही हळदीचं लेपन उंबरठ्यावर करा. तर मी बाकी दिवशी म्हणलं तर फक्त गुरुवारी आणि अमावस्यालाच ही हळदीचं लेपन करत असते. आणि आता ज्या दिवशी मी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करते ना त्या दिवशी मी त्याच्यावर रांगोळी देखील काढत असते. तर इथं मला आता काही जास्त रांगोळीची डिझाईन येत नाही, पण साधंसं फूल वगैरे काही का होईना मी त्याच्यावर काढतच असते. ज्या दिवशी हळदीचं लेपन होईल त्या दिवशी. इतर दिवशी मात्र मी साधंसं आपली छोटंसं समोर घराच्या एक छोटासा ना रांगोळीचा छाप असतो तोच काढते. बाकीचं काही अट्टासाने रांगोळी काढत नाही. आता इथं रांगोळी वगैरे काढून घेतली, कलर वगैरे भरून घेतला आणि ज्या दिवशी ना हळदीचं लेपन करेल ना त्या दिवशी मला खरंच खूप समाधान असं वाटतं. मग गुरुवार असो अमावस्या वगैरे असो, ह्या 2 दिवशी तर मात्र ना मी कधीच चुकवत नाही हळदीचं लेपन करायला. त्यानंतर घरातील जी देवपूजा होते ना ती देखील करून घेतली. अमावस्या दिवशी तुम्ही देवसुद्धा घासून स्वच्छ धुवून त्याची पूजा करू शकता. मग इथं माझी आता देवपूजा ही करून झालेली होती आणि अमावस्याची ही सेवा ना मी करतेच. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. आता दिवशी गुरुवार होता आणि गुरुवार असलं की मी स्वामींच्या केंद्रामध्ये जाते. तर इथं मी ना सकाळी 10 वाजता स्वामींच्या केंद्रामध्ये आले होते आणि 10 वाजले तरी थंडी वाजत होते, म्हणून मी ना जॅकेट एकोपा येण्यासाठी विवाह जर का आपल्याला अडचणी येत असतील, विवाह चांगल्या ठिकाणी सुयोग्य ठिकाणी वडिलांचं मुलाचं पती पत्नींचं चांगला एकोपा राहण्यासाठी येणाऱ्या देव दीपावली की जय, गंगा गोदावरी माता की जय, सद्गुरु परम पूज्य मोरे. आरती वगैरे झाली, मार्गदर्शन झालं आणि ते सगळे ते दर्शन घ्यायला उठले होते. मार्गदर्शन नेहमी पूर्ण ऐकत असते. आपल्याला ना त्यातून बरीचशी माहिती मिळते. आता इथं मी आले होते स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये दर्शन घेण्यासाठी. आज गुरुवार असल्यामुळं बऱ्याचशा महिला सगळ्या आरतीला आल्या होत्या आणि गुरुवारची गर्दीच असते. पण खूप छान वाटलं, खूप मन प्रसन्न होतं. पॉझिटिव्ह एनर्जी एक भेटते आपल्याला इथं. आणि हे बघा आमच्या इथं हे असं केंद्र आहे आणि आता लवकरच ना गुरुचरित्र पारायण सामूहिक सप्ताह चालू होणार आहे. तर इथं त्यासाठी तिथं जोरदार तयारी चालू होती मंडप वगैरे घालण्याचा. आणि मी देखील आज केंद्रामध्ये येऊन ना पारायणासाठी नाव दिलेलं होतं. आणि मी सुद्धा सांगेल की शक्य असल्यास सगळ्यांनी सामूहिक पारायण करावं. आता केंद्रातून ना मी ही एक पट्टी आणली. हे घर स्वामींचं आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो म्हणून म्हटलं चला आपण हे आपल्या दरवाजावर लावून घ्यावं. आता डायरेक्ट मी संध्याकाळचाच व्हिडिओ इथं शूट करते तुमच्यासोबत, कारण की थंडीचं स्किन केअर कसं करते हे मी म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं. आता रात्री रोज झोपताना ना मी फेस वॉश करून झोपत असते. इथं मी मम्मा अर्थचं फेस वॉश वापरते
मला ते सूट होतं माझ्या स्किनला, कारण की माझी स्किन ही ड्राय आहे त्याच्यामुळं. आणि झोपताना मी ना हे फेस स्वच्छ करूनच झोपते. आता उन्हाळ्यामध्ये आपल्या स्किनची कशी काळजी घ्यायची ते वेगळं, हिवाळ्यामध्ये कशी घ्यायची आणि पावसाळ्यामध्ये कशी घ्यायची, ह्या 3 सीझनमध्ये ना आपल्या स्किनची काळजी ही वेगवेगळी पद्धतीने मी घेत असते. तर आता कुणी मागील व्हिडिओ माझे बघितले असतील तर उन्हाळ्यामध्ये बघा, मी जो माझा स्किन प्रोडक्ट आईस पॅक होता तो मागवलेला होता, त्याने मी स्किन केअर करायची रोज रात्री झोपताना. उन्हाळ्यामध्ये गरम असतं आणि त्यामुळे थंड जर आपण चेहऱ्यावर लावलं तर आपल्याला काही वाटत नाही. परंतु थंडी दिवशी जर जर तो आईस पॅकने जर आपण चेहऱ्यावर मसाज केली, तर अगोदरच थंड वातावरण असतं आणि त्याच्यामध्ये बर्फ लावलं तर मला एकतर आधीच सर्दीचा त्रास आहे, त्यामुळे मी ते अवॉइड करते. आणि आता हिवाळ्यामध्ये ना मी एक खूप छान तुम्हाला मी आज टिप देणार आहे. तर खूप छान एक तेल आहे, त्या तेलाने मी मसाज करते. तर ते तेल कुठलं आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतेच, कारण की माझी स्किन ही खूप ड्राय आहे आणि ड्राय स्किनला मी बरंचसं असं प्रोडक्ट यूज केलं आणि त्यातून मग आपल्यालाच कळतं की आपल्या स्किनला कुठलं प्रोडक्ट सूट होतं ते. एकदम म्हणजे असं केमिकल विरहितच आहे. आता हे तेल ना मी तुम्हाला इथे दाखवते की बदामाचं तेल आहे ना, बदामाच्या तेलानेच मी ना थंडीमध्ये रोज चेहऱ्यावरती मसाज करत असते. हे बघा, आणि या तेलाचे ना बरेचसे फायदे आहेत, ते पण मी तुम्हाला आज सांगणार आहे की बदाम तेलाने मसाज केल्यावर काय होतं. आता बदाम तेलाने आपण जर मसाज केलं तर एकतर तुमची जर स्किन ड्राय असेल तर पहिल्यांदाच ड्राय स्किनला हे अगदी सुटेबल ऑइल आहे. अगदी मॉइश्चरायझर, एकदम आपली स्किन ना मॉइस्ट होते चांगली. आणि दुसरी टिप म्हणजे की आपल्या वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावरती बघा असे रिंकल्स, सुरकुत्या पडायला लागतात आणि त्यासुद्धा ह्या तेलाने जर मसाज केला ना तर त्या होत नाहीत, पडत नाहीत. आणि तिसरी टिप म्हणजे वय जसं वाढेल तसं आपल्या चेहऱ्यावर ब्लोटिंग होतं, म्हणजे चेहऱ्यावर सूज येते बघा अशी. तर ते सूजसुद्धा ना या तेलाने जर आपण चेहऱ्यावर रोज मसाज केलं तर चेहरा असा मोठा दिसत नाही, सुजलेला दिसत नाही. नक्की तुम्ही हे ट्राय करून बघा, माझा अनुभव आहे म्हणून मी हे सांगते. माझ्या स्किनला हे प्रोडक्ट खूप छान सूट होतं. आता तुम्ही म्हणाल की ताई ह्याला चालेल का, पण हे कुठल्याही स्किनला बदाम तेलने जर मसाज केली तरी हे फायदेशीरच आहे, कारण की बाकीचे हे बरेचसे फायदे या तेलामध्ये आहेत. मी मात्र हे तेल ना रोज चेहऱ्यावरती अशा पद्धतीने मसाज करून घेत असते आणि चांगलं 5 मिनटं तरी करायचं, कारण की एवढं तेल हे घट्ट असतं ना, लवकर आपल्या स्किनमध्ये मुरत नाही. त्यामुळं ना थोडंसंच जरी तेल घेतलं तर ते सगळीकडे स्प्रेड होतं आणि हलकंसं मसाज करायची, उलटी करायची, खालून वरती मसाज करायची. अशा पद्धतीने मसाज मी या बदाम तेलाने करत असते. थंडीमध्ये ही काळजी मी घेतेच. शिवाय आता हे झाली आपली स्किनची बाहेरून, आतमधून सुद्धा आपल्याला बॉडीला थंडीमध्ये आपली इम्युनिटी पॉवर एकदम वाढवावी यासाठी सुद्धा मी बरीचशी काळजी घेत असते. ते देखील आपल्या शरीराची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी इथं मी ना आता रोज झोपताना थंडीमध्ये तर हळदीचं दूध घेतेच. आता हळदीचं दूधनी काय होतं, आपली इम्युनिटी पॉवर वाढते. त्यात हळद असल्यामुळं थंडीमध्ये ना सर्दी, खोकला आणि मला तर ना त्यातल्या त्यात टॉन्सिलचा खूप त्रास आहे घशाचा, त्याच्यामुळं मी तर ना ही हळद टाकून दूध पितेच. आता हळद टाकून दूध ते सुद्धा कसं करायचं नाही, काही एकदम छोटे छोटे टिप्स असतात, ते आपल्याला काही माहिती नसतं. तर मी इथं दुधामध्येच हळद टाकते आणि दूध पूर्ण उकळून घ्यायचं आहे. हळदीचा अर्क हे दुधामध्ये उतरला पाहिजे. नंतर कोणी काय करतं, कपामध्येच हळद टाकतं, दूध गरम करतं आणि वरून दूध टाकतं. हळद ही दुधामध्ये लवकर मिक्स होत नाही. तुम्ही एकदा बघा की दूध घ्या आणि वरून हळद टाका, त्यात लवकर ती हळद मिक्स होत नाही. म्हणून दूध गरम करून त्याच्यामध्येच आपल्याला हळद घालायची आणि दूध हे खळखळ उकळून द्यायचं, जेणेकरून हळदीचा अर्क हे पूर्ण दुधात उतरला पाहिजे. त्यामुळे ना आपल्या थंडीमध्ये सर्दी, खोकला, परत माझ्यासारख्यांना ज्यांना काही टॉन्सिलचा त्रास असेल ते असं जर केलं ना तर खरंच सांगते ना आपली इम्युनिटी पॉवर ही वाढते आणि खरंच खूप रिलीफ मिळते. मला तर खूप रिलीफ मिळाले आहे टॉन्सिलसाठी. तेव्हापासून मी ठरवलं की आपण रोज रात्री असं सुद्धा थंडीच असं नाही, रोज रात्री ना लेडीजने हे हळदीचं दूध ही घ्यावंच. हळद ना खरंच ही गुणकारक आहे. आता इथं मी बघा दूध घेतलं आणि तुम्हाला आता शुगर जर आवडत असेल तर तुम्ही शुगर घाला, परंतु मी विदाऊट शुगरचं दूध घेतलेलं होतं. परंतु म्हटलं चला आता मी थोडीशी ना याच्यात गूळ पावडर ॲड करणार आहे. म्हटलं गूळ पावडर टाकून दूध आणि हळद खूप छान लागतं, म्हणून मी थोडंसं अर्धा चमचाच गूळ पावडर याच्यात घालते आणि मिक्स करून ते आता मी पिणार. आता मी ही थंडी चालू झाल्यापासून ना मी हे नित्यनेमाने करतेच.
स्किन केअर करते आणि हळदीचं दूधही घेते आणि बाकीचं मग सगळं लवकर उरकून ना मी माझ्यासाठी थोडासा टाईम मला देतेच. आता दूध ना थोडंसं गरम गरम असतानाच आपल्याला हे प्यायचं आहे, म्हणजे आपला घसा आहे ना तोही शेकला जातो. जास्तही थंड दूध होऊन द्यायचं नाही. नंतर मी सोफ्यावर आले आणि सोफ्यावर म्हटलं चला निवांत बसून आपण हे दूध प्यावं आणि निवांत असं हे दूध घेतलं मी. आणि जे आपण आता तेलाने मसाज केली होती ना, म्हटलं चला त्याला एकदा परत एकदा मी, कारण की तेल ना ते लवकर जिरत नाही आपलं जे मसाज केलेलं असतं ते. थोडंसे शांत 5 मिनटं बसले, सगळे झोपायला गेले होते, 10:30 वाजल्या होत्या. आणि नंतर मग मी म्हटलं चला की आपण सुद्धा आता झोपायला जावं. परत एकदा मी थोडीशी हलकीशी स्किनला मसाज केली तेलाने. जे तेल होतं ते पूर्ण मुरेपर्यंत, नाहीतर मग काय होतं ते तेल आहे ना आपण अंथरुणावर गेलं की आपल्या पांघरुणाला लागतं. पण पूर्ण तेल जिरेपर्यंत मी ते मसाज करून घेते. त्यासोबत ना आपण साईड बाय साईड सॉक्स घातले पाहिजे थंडीमध्ये, जॅकेट घातलं पाहिजे. आता मसाजसाठी ना मी कुठलं तेल वापरते हे बघा, तुम्हाला थोडंसं क्लोज दाखवते. तर हे तेल मी वापरते. तर याच्यामध्ये पण खायचं वेगळं आणि बाहेर म्हणजे आपण चेहऱ्यावरती लावण्यासाठी वेगळं तेल असतं. तर हे मेडिकलमधूनच मी आणलं होतं. मी काही कुठलं ऑनलाईन वगैरे हे मागवलेलं नाही आहे. आणि हे तेल आहे ते तुम्हाला मी दाखवते. आता ते झाल्यानंतर रोजचीच माझी ही ड्युटी आहे. मी रोज रात्री झोपताना सगळ्यांसाठी बदाम भिजू घालते, कारण की आम्ही ना रोज सकाळी दुसऱ्या दिवशी ना सगळेच भिजवलेले बदाम खात असतो. तर पाण्यामध्ये बदाम भिजवून जर खाल्ले तर ते पचायलाही हलके जातात, म्हणून भिजवलेले बदामच खावे. त्याचसोबत मी रोज आता थोडं वेट लॉस म्हणून ना जिरा वॉटर पिते. मग त्यामुळे रात्रीच मी पाण्यामध्ये देखील 1 चमचा जिरे घालून ते सोक करायला ठेवत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गरम करून मी पिते उपाशी पोटी. तर चला अशा पद्धतीने माझी संध्याकाळची ही सगळी कामं आता उरकलेली आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच हेल्पफुल टिप्स बघायच्या असतील तर नक्कीच स्लाइस ऑफ लाईफ हे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, गुड नाईट, धन्यवाद.